गुड मॉर्निंग. आजचा व्लॉग आहे खास दिवसाचा, म्हणजे 1 जानेवारीचा खास दिवसाचा, खास आठवणीचा. आणि आजच्या दिवसाची सुरुवात सूर्यनारायणाच्या दर्शनानेच झाली. त्याच्यानंतर मी इथे गेटसमोर येणाऱ्या मुंग्यांसाठी थोडी साखर ठेवली आणि मग रोजचा कार्यक्रम म्हणजे तुळशीजवळील रांगोळी. आज थोडं मंदिरात जायचं होतं म्हणून मी घाईघाईने गडबडीने थोडी साधीशीच रांगोळी काढली. रांगोळी झाली, दिवा लावून घेतला, हुंबऱ्या पूजन झालं आणि मग आज 1 तारीख आणि असा संगम होता की 1 तारीख आणि गुरुवार, त्यामुळे मी स्वामींच्या जशी छानशी इथे पूजा मांडली होती. पूजा पटकन मांडून घेतली आणि रोजची पूजाही केली. आणि आम्हाला देवदर्शनासाठी थोडं घरापासून 1 किलोमीटर लांब असं जायचं होतं, म्हणून मी हे सगळं पटपट आवरलं आणि देवदर्शनाला गेलो. हे कृष्णाचं मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे, त्यामुळं मी मध्ये आधी केव्हा केव्हा जात असते आणि आजच्या दिवशी म्हटलं मी इथंच जावं. हा त्या मंदिराचा परिसर आहे. खूप सुंदर आणि एकदम भव्य असं हे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला इथं पूजेचं साहित्य मिळतं. मग आम्ही इथं पूजेचं साहित्य वगैरे घेतलं आणि इथे अर्चना किंवा प्रार्थना रिसीट दिलं जातं, ते आम्ही पलीकडच्या काउंटरला जाऊन घेतलं. सर्वांची घरातील अर्चना प्रार्थना याचं रिसीट घेतलं आणि मग मंदिरात दर्शनासाठी गेलो. मंदिराच्या परिसरातील हा भाग आहे. इथं तुलाभारम होतं, म्हणजे ज्यांनी कोणी काही नवस बोलला असेल तर ते लोक इथं येऊन तुलाभारम करतात. त्याला तुलाभारम असं म्हणतात. ते इकडं बऱ्याच मंदिरात, जवळजवळ प्रत्येक मंदिरातच असतं ते. आणि इथे असा हा पाण्याचा तलाव आहे. त्याच्या बाजूलाच लोकांना बसण्यासाठी अशी शांत एक जागा आहे. पाणी आणि बाजूला बसण्याची जागा असल्यामुळे खूप शांत आणि खूपच सुंदर असं वाटतं तिथं बसायला. त्याच्यानंतर आम्ही देवदर्शनासाठी मंदिराच्या आत गेलो. देवदर्शन घेतलं आणि बाजूला थोडं असं एक छोटंसं घर असं काहीतरी होतं. तिथं मुलांनी जाऊन थोडे फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर थोड्या वेळाने आम्ही इथं, ह्याला परा असं म्हणतात, आपण काही मंदिरात दान द्यायचं असेल तर ते अशा प्रकारे इथं दिलं जातं. मग मी इथं साखरेचं दिलं. त्याच्यानंतर त्या ब्राह्मणाने आम्हाला असा प्रसाद दिला. आम्ही जी पूजा दिली होती त्याचा प्रसाद रिटर्न आम्हाला परत दिला. घरी आलो, 10-10:30 झाले होते. त्याच्यानंतर आज मी असा इडलीचा बेत केला होता. 1 तारखेला माझ्याकडे इडलीच असते. आम्ही सगळ्यांनी इडली वगैरे खाऊन घेतली. संध्याकाळी परत मी गावातील आमच्या कार्तिक स्वामीच्या मंदिरात दर्शनासाठी मी आणि माझी मुलगी गेलो. रात्रीची वेळ होती, खूप छान वाटत होतं. देवदर्शन झालं आणि तेथील हे केरळमधील एक नृत्य आहे. या नृत्याचं नाव तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर तलावातील माशांसाठी आम्ही थोड्या लाह्या नेल्या होत्या, त्या लाह्या दिल्या आणि असा हा आजचा माझा दिवस छान